आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येणार आहे। त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बगडे यांनी राज ठाकरे यांच्या ठिकठिकाणी बॅनर लावून त्यांचं जंगी स्वागताची तयारी दिसून आली आहे। तसेच SSK हॉटेल येथे राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यासाठी मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, मनसे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे नेते सलीम मामा शेख, मनसे नेते सत्यम खांडाळे, मनसे नाशिक शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, सचिन सिन्हा विभाग अध्यक्ष विशाल भावले, शहर उपाध्यक्ष अमोल निसाळ, उपविभाग अध्यक्ष मनसे जिल्हा उपाध्यक्ष जनहित कक्ष व विभाग बापू जाधव, विश्वास उपाडे, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। साहेब नाशिक दौऱ्यावर आहे, बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आले, आपण देखील जंगी स्वागत करणार। राज साहेब या दौऱ्यामध्ये काय संबोधित करतील, काय सांगणार? प्रथम माननीय राज साहेबांचं नाशिक नगरीत स्वागत। आता आज मीटिंग होणार आहेत, कोर कमिटी होतील, कार्यकर्त्यांना पण भेटतील, त्यामध्ये निवडणुकीचा विषय होणार आहे, कार्यकर्त्यांच्या बाबत सगळ्या मीटिंग होतील। काय सांगाल भाऊ? राज साहेब नाशिक दौऱ्यावर आहे, अनेक कार्यकर्ता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, काय सांगाल? आपण बघितलं तर इतक्या मागच्या काही काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले त्यानुसार राज्य सरकारला ज्या प्रलंबित म्हणजे आपलं संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, नाशिक असेल, नाशिकच्याच पंचवार्षिकला आता 3 वर्ष जे झालेली नाही, 3 वर्ष या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले त्या संदर्भात सन्माननीय राज साहेबांनी मागे सांगितलं होतं की मला सर्व कार्यकर्त्यांना भेटायचं आहे, महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या संदर्भात साहेब बोलतील अशा अपेक्षा आहे। परंतु साहेब आणि आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण भरपूर अशा घडामोडी आहे, त्या संदर्भात सन्माननीय राज साहेब जे आदेश आम्हाला देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार। स्थानिक स्वराज्यामध्ये दोघं भावांनी एकत्र अशी देखील मागणी होणार का? तो सर्वस्वी निर्णय राज साहेबांचा आहे आणि त्या संदर्भात राज साहेब आम्हाला जे सांगतील तो आमच्यासाठी आदेश आहे। नाशिक शहरामध्ये जेव्हा जेव्हा राज साहेब येतात तेव्हा संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि नाशिक शहरामध्ये पूर्ण शहरभर बॅनरबाजी केल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात, या हिशोबाने आम्ही बॅनरबाजी करतो। आता स्थानिक स्वराज्य निवडणुका येत आहे, त्यामध्ये राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावा, युती व्हावा, काय आपण पदाधिकारी मंच आपल्याला काय वाटतं? साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील। आम्ही साहेबाचा आदेश पाळतो, साहेबांनी आम्हाला जसा आदेश केला तसं आम्ही पुढे कार्य करू। अनेक स्वराज्यामध्ये आपले देखील सातपूर भागामधून काही चर्चा जोरदार सुरू आहे, तर आपण देखील इच्छुक आहात काय? मी 2017 साली मनसेकडनं उमेदवारी केलेली आहे आणि आता जवळजवळ 7-8-10 वर्षापासून मी मनसेचं जोमाने काम करत आहे। आमच्या प्रभाग 26 मध्ये सर्वांची इच्छा आहे की मी नगरसेवक मनसेकडनं व्हावा, जनतेचा कौल माझ्या बाजूने आहे। आपण उभं राहणार? 100% मी उभं राहणार आहे आणि निवडून येणारच आहे मनसेकडनं। साहेबांनी आदेश दिल्यानंतर मी 100% उभं राहणार, आम्ही निवडून येणार। निश्चितच साहेब आल्यामुळे एक नवीन चैतन्य पक्षामध्ये येत असतं आणि राहिला विषय निवडणुकीचा किंवा युतीचा, तर जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाही त्यांच्या शिवाय पण महाराष्ट्र सैनिक एवढं सक्षम आहे की 131 उमेदवार आमच्याकडं आज देखील तयार आहे आणि चांगल्या पद्धतीने निश्चितच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा हा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही। त्यातल्या त्यात सातपूर विभाग अध्यक्ष या नात्याने हे देखील आपल्याला सांगतो की सर्वात जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नगरसेवक असतील ते निश्चितच सातपूर विभागातून असतील। धन्यवाद। पदाधिकारी तो उपस्थित झाला, काय सांगणार? खरं तर राज साहेबांनी 20 वर्षापूर्वी पण जे काही निर्णय घेतले होते ते नाशिक मधूनच घेतले होते आणि आपण जे बघतोय की मीडियामध्ये युती कोणाशी होणार, काय होणार, शेवटी राज साहेब निर्णय घेतात। पण आमच्या सामान्य कार्यकर्त्याला आज असं वाटतं की नाशिक मधून काहीतरी एखादा निर्णय हा आज होऊ शकतो।